Today we have studied the another next points, uniform motion. Uniform and non-uniform linear motion. म्हणजेच आपल्याला आज युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला लिनियर मोशन कशाला म्हणायचं, जसं की आपण म्हणतो स्ट्रेट लाईन आहे, स्ट्रेट लाईन मोशन, एक रेषीय स्ट्रेट लाईन सरळ आहे. म्हणजेच इफ अँड एनी ऑब्जेक्ट टू कव्हर द स्ट्रेट लाईन डिस्टन्स, एखादी ऑब्जेक्ट आहे, ही वस्तू आहे, ही एखादी व्हेइकल आहे आणि ही व्हेइकल ही काय करते, तर ही व्हेइकल ही स्ट्रेट लाईन डिस्टन्स कव्हर करते, सरळ जाते, एकाच रेषेत ही असलेली व्हेइकल पुढे जाते, याला आपण लिनियर मोशन असं म्हणतो. मग या लिनियर मोशन मध्ये दोन प्रकारच्या मोशन आहेत, एक आहे युनिफॉर्म मोशन आणि दुसरी आहे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. हे आपल्याला समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी जर पाहिलं तर इथं आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. त्या एक्झाम्पल मध्ये जेव्हा आपण ऑब्झर्व करतो की पहा ते एक्झाम्पल आपण समजून घेऊया, म्हणजे याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला, युनिफॉर्म लिनियर मोशन कशाला म्हणायचं आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन कशाला म्हणायचं. एक आपण पाहतो की आपले पण काही फ्रेंड असतात, मग आपण जेव्हा हे जे काय आहे टाइम इन क्लॉक मध्ये, टाइम इन द क्लॉक नंतर हे एक दोन तीन मित्र आहेत, एक आहे अमर, दुसरा आहे अकबर आणि तिसरा आहे अँथोनी. डिस्टन्स कव्हर्ड, डिस्टन्स कव्हर्ड बाय अमर इन किलोमीटर. डिस्टन्स दूसरा आहे डिस्टन्स कव्हर्ड बाय अकबर इन किलोमीटर आणि तिसरं आहे डिस्टन्स कव्हर्ड बाय अँथोनी इन किलोमीटर. हे तिघजण मित्र आहेत आणि हे तिघजण मित्र यांना स्ट्रेट लाईन डिस्टन्स कव्हर करायचं आहे. आपणही पाहतो, आपणही तिघजण मित्र जर कुठे निघालो एखाद्या ठिकाणी, तर आपल्यामध्ये सुद्धा आपली असणारी जी काही व्हेलॉसिटी असते ती डिफरंट असते. व्हेलॉसिटी डिफरंट असते. व्हेलॉसिटी म्हणजेच आपण जेव्हा इफ अन ऑब्जेक्ट टू कव्हर द वन पर्टिक्युलर डायरेक्शन्स, एका विशिष्ट दिशेने जेव्हा आपण जातो, एकाच रेषेने जातो, परंतु प्रत्येकाची असलेली जी काही आपण कोणी 5 मिनिटात कमी जास्त, कोणी जास्त अंतर कापतो, कोणी कमी कापतं, त्याला आपण व्हेलॉसिटी असं म्हणतो. तसं इथं पण हे तिघजण असलेले फ्रेंड आहेत आणि यांची असलेली जी काही व्हेलॉसिटी आहे ती डिफरंट व्हेलॉसिटी इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स, समान कालावधीमध्ये यांनी कापलेलं जे काही डिस्टन्स आहे हे डिस्टन्स हे डिफरंट आहे, परंतु यांचा जो काही टाइम इंटरवल आहे. मग जेव्हा हे निघाले सुरुवातीला आपण पाहतो की स्ट्रेट लाईन आहे, एखाद्या स्पर्धेमध्ये एखादी कॉम्पिटिशन असेल, रनिंगची कॉम्पिटिशन आहे आणि त्या रनिंगच्या कॉम्पिटिशन मध्ये सांगितलं जातं की तुम्ही ही जी काही इथं दिलेली लाईन आहे, त्या लाईन जी ओढलेली असते त्या लाईनवर येऊन उभं राहा. मग आपण जाणार, आपण इथं उभं राहणार, ही स्ट्रेट लाईन आहे आणि सरळ आपल्याला पुढे पळायचंय. तसंच इथं पण आहे. मग जेव्हा तुम्ही इथं आलात तेव्हा इनिशियल पोझिशन मध्ये जो टाइम होता तो 5 आणि मग इथं आहेत म्हणजे जागेवरच आहेत, तेव्हा 0 किलोमीटर आहे. तिघ पण 0 किलोमीटर 5 वाजता. मग पुढं अर्धा तासानंतर 5:30 हा 20 किलोमीटर, हा 18 किलोमीटर आणि हा 14 किलोमीटर. पुन्हा आणखीन पुढे 30 मिनिट झाले
6 वाजले, हे 40 किलोमीटर, हे 36 किलोमीटर आणि हे 28 किलोमीटर. पुन्हा 6 वाजून 30 मिनिट झाले, हे 60 किलोमीटर, हे 42 किलोमीटर, हे पण 42 किलोमीटर. 7 वाजता हे 80 किलोमीटर, मग हे 70 किलोमीटर आणि हे 56 किलोमीटर. 7:30 100 किलोमीटर, 95 किलोमीटर, 70 किलोमीटर. आणि 8 वाजता अमर 120 किलोमीटर, अकबर 120 किलोमीटर, तर अँथोनी 84 किलोमीटर. आता आपण ऑब्झर्व करायचं, आपल्याला युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन्स हे ऑब्झर्व करण्यासाठी, अंडरस्टँड करण्यासाठी, युनिफॉर्म कशाला म्हणायचं, लिनियर मोशन स्ट्रेट लाईन मध्ये जात असताना हे 30 मिनिट्स, पहिल्या 30 मिनिटामध्ये याने 20 किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर केलं, अकबरने 18 किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर केलं, तर अँथोनीने 14 किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर केलं. पुढच्या 30 मिनिटांमध्ये अमरने 20 किलोमीटर, अकबरने परत 18 किलोमीटर, तर अँथोनीने 14 किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर केलं. नेक्स्ट 30 मिनिट मध्ये अमर 20 किलोमीटर टू कव्हर द स्ट्रेट लाईन डिस्टन्स. आता इथं जर आपण पाहिलं तर अकबरने कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स हे आहे, म्हणजे आपण इथं ऑब्झर्व करतो तेव्हा हे डिस्टन्स येतं 16 किलोमीटर. म्हणजे याने कव्हर केलेलं एकूण 42 मायनस 36 म्हणजे 6, याने एकूण कव्हर केलेलं डिस्टन्स आहे 16 किलोमीटर. एवढं हे जे काही डिस्टन्स आहे हे डिस्टन्स या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. आणि अँथोनीने परत 14 किलोमीटर. पुन्हा पुढच्या 30 मिनिटांमध्ये याने आपलं 20 किलोमीटर, याची कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे. व्हेलॉसिटी म्हणजेच एकाच डायरेक्शनने, सरळ दिशेने चाललेले आहेत. पुढं याने कव्हर केलेलं डिस्टन्स आता 18 किलोमीटर आहे. परत पुढं जेव्हा आपण पाहिलं की इथलचं पुढचं डिस्टन्स याने 14 किलोमीटर. पुढं 30 मिनिट झाले आणखी. पुढच्या 30 मिनिटांमध्ये अमर कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने चाललेला आहे, याने कव्हर केलेलं डिस्टन्स 15 किलोमीटर आहे, तर अँथोनीचं 14, याची पण कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे. पुन्हा 30 मिनिट्स झाले, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी 20, हे 25. आणि इथं जर आपण पाहिलं 70 आणि 42 हे 28 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं. इथं पाहिलं तर हे 14 किलोमीटर्स. पहा आपल्याला इथं जेव्हा आपण पाहतो की प्रत्येक असलेल्या हाफ आवर मध्ये अमरने इक्वल डिस्टन्स, हे इक्वल डिस्टन्स हे इक्वल आहे. इथं 20 किलोमीटर, 20 20 20, each and every half hour to cover the equal distance in equal interval of times. समान कालावधीमध्ये, म्हणजेच प्रत्येक अर्ध्या तासामध्ये, प्रत्येक 30 मिनिटांमध्ये 20 किलोमीटर हे अमर जात आहे. त्याच्या म्हणजेच अँथोनीने कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे इक्वल डिस्टन्स in equal interval of times each and every 30 minutes to cover
ए 14 किलोमीटर डिस्टन्स. म्हणजे आपण हे अमरचं आणि अँथोनीचं जर एक्झाम्पल घेतलं तर यांनी इक्वल डिस्टन्स कव्हर्ड बाय इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स, समान कालावधीमध्ये कापलेलं समान अंतर आहे. तर अकबरचं डिस्टन्स आपण ऑब्झर्व केलं तर अकबरने डिस्टन्स जे कव्हर केलं ते डिस्टन्स कव्हर करत असताना इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स, बट द अनइक्वल डिस्टन्स किलोमीटर टू कव्हर, म्हणजेच त्याने कव्हर केलेलं डिस्टन्स हे अनइक्वल आहे. समान डिस्टन्स त्याने कव्हर केले नाही, कालावधी तेवढाच घेतला, परंतु डिस्टन्स कव्हर करत असताना त्याची व्हेलॉसिटी ही डिफरंट किलोमीटरला डिफरंट ही अशा प्रकारची व्हेलॉसिटी ही होते. म्हणजेच आपल्याला जर पाहिलं तर इथे त्यांनी एक आपल्याला 2-3 क्वेश्चन विचारले की तुम्ही तुमच्या ब्रेनचा यूज करा, ब्रेन पॉवर चेक करा. आपल्याला दिलेलं जे काही डिस्टन्स आहे युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन समजून घेत असताना की इंटरव्हल बिटवीन द नोटिंग ऑफ डिस्टन्स, अमर, अकबर आणि अँथोनीचं जे डिस्टन्स आपण मेजर केलं ते प्रत्येक असलेल्या हाफ आवर मध्ये त्यांनी किती किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलं, अमरने किती केलं, अकबरने किती केलं आणि अँथोनीने किती केलं. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे की हु हॅज कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स, कोणी इक्वल डिस्टन्स कव्हर केलं इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स मध्ये. त्या दुसऱ्या क्वेश्चनचे आन्सर की अमर आणि अँथोनी यांनी काय केलं, इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स म्हणजे 30 मिनिटांमध्ये त्यांनी इक्वल डिस्टन्स, अमरने केलं 20 किलोमीटर तर अँथोनीने केलं 14 किलोमीटर पर. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन की अकबरने कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स ईच अँड एव्हरी हाफ आवर टू कव्हर द होल इक्वल डिस्टन्स, सर्वच पूर्ण केलेलं अंतर हे एकसारखं आहे का, तर नाही. त्याने प्रत्येक अर्ध्या तासामध्ये जे डिस्टन्स कव्हर केलं ते डिफरंट किलोमीटर्स डिस्टन्स टू कव्हर द अकबर. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, कन्सिडरिंग द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय अमर, अकबर अँड अँथोनी इन फिक्स टाइम इंटरवल्स, समान कालावधीत त्यांनी समान अंतर कव्हर केलं का, नाही केलं, फक्त दोघांनीच समान कालावधीमध्ये समान अंतर कव्हर केलं. याच्यावरून आपल्याला अशी डेफिनेशन युनिफॉर्म मोशनची अशी डेफिनेशन आपल्याला लिहिता येईल की ही जी डेफिनेशन आहे या डेफिनेशन मध्ये युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये इफ एन ऑब्जेक्ट कव्हर इक्वल डिस्टन्स, म्हणजे आपण जे एक्झाम्पल पाहिलं अमर, अकबर, अँथोनीचं, या अमर, अकबर, अँथोनीच्या याच्यामध्ये युनिफॉर्म लिनियर मोशन, युनिफॉर्म लिनियर मोशन, आता समजेल आपल्याला की इफ एन ऑब्जेक्ट covers equal distance in equal interval of time, it is said to be moving with uniform speed, is called uniform linear motion. If an object cover equal distance in equal interval of times, equal interval of times, example जसं आपण पाहतो की अमर and
अँथोनी हे एक्झाम्पल आहे. अमर अँड अँथोनी टू कव्हर इक्वल डिस्टन्स in equal interval of times is called uniform linear motions. अमर आणि अकबर म्हणजेच एखाद्या वस्तूने जे कापलेलं अंतर आहे, समान कालावधीत कापलेलं समान अंतर, त्याला आपण युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणतो. मग नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन कशाला म्हणायचं? तर आपण फक्त एक डेफिनेशन आणि व्यवस्थित एक्झाम्पल जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा इथंच पहा, थोडक्यात इथं जर आपल्याला करता येईल की नॉन युनिफॉर्म कशाला म्हणायचं. नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन इफ एन ऑब्जेक्ट कव्हर unequal distance in equal interval of times, it is said to be moving with a non uniform, it is said with a non uniform speed is called a non uniform linear motion. आपण काय केलं, फक्त इथं अन लावलं, इथं नॉन लावलं आणि इथं नॉन लावलं, म्हणजेच एखाद्या वस्तूने कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे इक्वल इंटरव्हल समान कालावधीत. जसं आपण पाहिलं अकबर पण 30 मिनिटच चालला होता, अँथोनी 30 मिनिटच, अमर 30 मिनिटच. परंतु आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण जेव्हा पाहतो की ज्या अकबरने डिस्टन्स कव्हर केलं इक्वल इंटरवल ऑफ टाइम्स अनइक्वल डिस्टन्स, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला अँथोनी टू कव्हर अनइक्वल, अँथोनी टू कव्हर unequal distance in equal interval of times, याला आपण म्हणतो नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. अशा प्रकारचं असलेलं हे युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. नेक्स्ट पॉइंट आहे पहा, आपला नेक्स्ट पॉइंट आहे एक्सेलरेशन. हे समजून घेण्यासाठी आपल्याला इथं एक्झाम्पल दिले आहेत. आपल्याला एक्सेलरेशन म्हणजे काय, तर इथलच दिलेलं जे एक एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पल मध्ये एक काय करायचं की एक लॉंग प्लास्टिक, 1 मीटरची लॉंग प्लास्टिकची ट्यूब, 1 मीटर लॉंग प्लास्टिक ट्यूब घ्यायची. या प्लास्टिक ट्यूबला सेम डिस्टन्स वर 2 होल आपण पाडायचे इथं वरतीच, जेणेकरून आपण इथून रिलीज करणारा जो बॉल आहे तो बॉल हा आपल्याला त्याची असलेली जी वेलोसिटी आहे ती वेलोसिटी आपल्याला ऑब्झर्व करायची आहे. ती वेलोसिटी ऑब्झर्व करण्यासाठी म्हणजेच आपण सुरुवातीला पाहायचं, एक तर आपण पाहतो की त्याच्या इनिशियल पोझिशन मध्ये इनिशियल वेलोसिटी स्टार्टिंगला ही 0 असते. मग आपण हा जो बॉल आहे हा बॉल काय केला, आपण रिलीज केला, स्टार्टिंगची 0 आहे, पुन्हा हळूहळू इथं काय झाली वेलोसिटी स्लो आहे, पुन्हा मधात काय होते तर ही फास्ट होते. इथलची वेलोसिटी फास्ट आहे आणि जेव्हा डाऊन पोझिशनला एकदम बॉटम पोझिशनला येते तेव्हा पुन्हा या असलेल्या बॉलची वेलोसिटी ही 0 आहे. म्हणजेच काय होतं, इथलचा जो टाइम आहे त्या टाइम जसंच आपण म्हणतो की चेंज इन वेलोसिटी काय होते, तर या बॉलची असलेली जी वेलोसिटी आहे चेंज होते, स्लो आहे, फास्ट आहे, 0 आहे. प्रत्येक वेळेसची असलेली मदतच येत असताना त्याची वेलोसिटी ही चेंज होत राहते.
म्हणजेच थोडक्यात आणखीन एक दुसरं अशाच प्रकारचं एक एक्झाम्पल जे की आपल्या परिचयाचं आहे. आपण पाहतो कुठं एखाद्या गार्डन मध्ये जेव्हा आपण जातो, कुठं लहान मुलं असतील तर तिथे एक आपल्याला स्लाइड हा त्या पार्क मध्ये असतो. म्हणजे अशा प्रकारचा एक स्लाइड असतो. इकडून याला जाण्यासाठी स्टेप असतात जे की छोटे छोटे मुलं काय करतात, इथून जातात आणि या असलेल्या या स्टेपनी हे स्लाइड आहे. मुलं इथून जातील, या स्टेपवर जातील, इथं जातील, पुन्हा इथे येतील आणि इथं बसतील आणि इथून इथून काय होईल, इथून खाली येतील. या स्लाइडवरून एकदम खाली येतात. मग खाली येत असताना आपण पाहतो सुरुवातीला त्यांना जर पाहिलं इनिशियल पोझिशन मध्ये, त्या इनिशियल पोझिशन मध्ये आपण पाहतो तेव्हा त्याची इनिशियल पोझिशन मध्ये 0 वेलोसिटी असते. पुन्हा हळूहळू काय होतं, त्यांची वेलोसिटी ही इन्क्रीज होत राहते. ही वेलोसिटी इन्क्रीज होत चालली. वेलोसिटी म्हणजे काय, ते त्याची असलेली एकाच डायरेक्शनने, पर्टिक्युलर डायरेक्शनने ते जात आहे. वेलोसिटी इन्क्रीज झाली आणि पुन्हा डाऊन एकदम बॉटमला जेव्हा येते तेव्हा पुन्हा तो मुलगा जे काही बाळ असेल ते खाली बसतं, म्हणजे त्याची वेलोसिटी 0 होते. जेव्हा आपण पाहतो की रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी म्हणजेच याची जी वेलोसिटी आहे ती वेलोसिटी काय होत राहते, चेंज इन वेलोसिटी. जसा जसा वेग बदलतो, चेंज इन वेलोसिटी, त्याला आपण ऍक्सलरेशन असं म्हणतो. थोडक्यात आपल्याला जर याची डेफिनेशन, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड ए ऍक्सलरेशन. द रेट ऑफ चेंज of velocity is called acceleration. वेग बदलाचा दर, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी, त्याला आपण ऍक्सलरेशन असं म्हणतो. मग ऍक्सलरेशन जर काढायचं असेल तर ते ऍक्सलरेशन काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे. ऍक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी. कधी रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे जसा जसा टाइम त्याचा बदलत राहतो, टाइम हा त्या टाइमानुसार त्याची असलेली वेलोसिटी बदलत राहते. चेंज इन वेलोसिटी, चेंज इन वेलोसिटी म्हणजे कशी होती वेलोसिटी, चेंज होते. म्हणजे सुरुवातीची वेलोसिटी आणि नंतर शेवटची, म्हणजे त्याच्यामध्ये आपण इनिशियल आणि फायनल वेलोसिटी. चेंज इन वेलोसिटी म्हणजे फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी, याला आपण चेंज इन वेलोसिटी असं म्हणतो. मग आणि टाइम, मग याच्यासाठी आपण जर पाहिलं तर फायनल वेलोसिटी साठी, फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम ऍक्सलरेशन बरोबर. ऍक्सलरेशन बरोबर फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम. आपल्याला फायनल वेलोसिटी काढता येईल. अगोदर फायनल म्हणजे शेवटून आणि पुन्हा इनिशियल वेलोसिटी मायनस केली. मग आपल्याला हे एवढं फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची आपण शॉर्टकट साठी आपण म्हणतो की मग ऍक्सलरेशन, ए डबल सी ई एल ई आर ए टी आय ओन, ऍक्सलरेशन साठी ए फायनल वेलोसिटी साठी आपण v इनिशियल वेलोसिटी साठी u आणि टाइम याच्यासाठी आपण t यूज करतो. म्हणजेच a इज इक्वल टू v मायनस u अपॉन t हा आपला झाला ऍक्सलरेशनचा फायनल फॉर्म्युला. थोडक्यात आपल्याला ऍक्सलरेशन
अशा प्रकारे काढता येईल. पुन्हा इथं पण जर पाहिलं आपल्याला तर यूज युअर ब्रेन पॉवर. ब्रेन पॉवर मध्ये जसं आपण तिकडे पाहिलं होतं की युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन मध्ये, तसं इथं पण युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन हे पण आपल्याला ब्रेन पॉवरनी पाहता येईल की कशाला म्हणायचं, कारण आपण त्याच्यातूनच हे परत घेणार आहोत की युनिफॉर्म ऍक्सलरेशन्स. युनिफॉर्म ऍक्सलरेशन मध्ये इफ द वेलोसिटी चेंजेस, एखादी ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी ही चेंजेस होत चालली बाय इक्वल अमाउंट्स इन इक्वल टाइम इंटरवल. इफ द वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट चेंजेस, वेलोसिटी आहे एखाद्या ऑब्जेक्टची चेंजेस बाय इक्वल अमाउंट्स in equal time interval is called uniform acceleration. If the velocity of object changes equal time intervals, it is said to be uniform acceleration. Velocity of object changes by equal amounts, equal time interval, याला आपण युनिफॉर्म ऍक्सलरेशन म्हणतो. तर मग नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन कशाला म्हणायचं? इफ द वेलोसिटी ऑफ ऑब्जेक्ट चेंजेस बाय unequal amounts in equal time interval, amounts in equal time interval, it is called a non uniform acceleration. अशा प्रकारचं असलेले हे युनिफॉर्म आणि नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन आहे. या ऍक्सलरेशन मध्ये आणखीन एक आपण एक पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो ऍक्सलरेशन, पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन, निगेटिव्ह ऍक्सलरेशन आणि झिरो ऍक्सलरेशन कशाला म्हणायचं? पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन्स के एखादी ऑब्जेक्ट आहे, when the velocity of an object increases, when the velocity of an object increases with time is called positive acceleration. When the velocity of an object increases with time, velocity increase होत चालली, त्या असलेले जी ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी इन्क्रीज होत चालली, त्याला आपण पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन असं म्हणतो. मग पॉझिटिव्ह ऍक्सलरेशन आहे, वेलोसिटी इन्क्रीज होत चालली, परंतु कुठे होत चालली? इज इन द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी, इज in the direction of velocity. नंतर आहे निगेटिव्ह ऍक्सलरेशन. when the velocity of an object decreases with time is called negative acceleration. मग निगेटिव्ह ऍक्सलरेशन कुठून होतं? तर निगेटिव्ह ऍक्सलरेशन हे अपोजिट in direction of velocity, opposite direction
in the velocity. Negative acceleration is also called deceleration. It is also called deceleration. आणि शेवटी आहे झिरो acceleration. आपण पाहिलेलंच आहे झिरो ऍक्सलरेशन कशाला म्हणायचं की इफ द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंज, इफ द वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट does not change with time, is called zero acceleration. If the velocity of object does not change with time, velocity change होत नाही, त्याला आपण zero acceleration असं म्हणतो. Today we have finished the point. Next point we will start.